तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना भेटीस आला. एका बाजूला कुडसावरेवाडी संघ नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. अगदी विचार केला तर 51 धावा लावल्या होत्या. 52 धावांचं लक्ष सावरेवाडी संघासमोर होतं आणि त्या 52 धावांचं लक्ष पार केलं. तोच सावरेवाडी संघ आता नाणेफेकी जिंकून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पाहतोय, तर त्यांना फाईट करतोय. तर नागेवाडी संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये त्यानं प्रथम फलंदाजीसाठी नाणेफेकी गमावली होती. प्रथम फलंदाजी त्यांच्या वाटणीस आली होती आणि आता देखील तोच निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकी गमावली आणि प्रथम फलंदाजी करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत विचार केला दोन्ही संघांचा तरी पहिल्या सामन्यामध्ये जे चित्र होतं तेच चित्र दोन्ही संघांच्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यायची. योगेश पहिला गोलंदाज, फ्रेश गोलंदाज, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज झालाय. डावखुऱ्याचा भगवानला आपण पाहत होतो. पहिला चेंडू फुलवर टप्प्याचा फेकला गेलाय. इथून एका धावेने स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केला जातो. एका धावेने काही बिघडणार नाहीये. संत गतीनं सुरुवात केली जाते. स्ट्राईक वरती फलंदाज आलेत आता विशाल. भगवानला आपण पहिला चेंडू फेस करत असताना पाहिलं. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, अगदी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये डावखुऱ्या त्याचा फलंदाज सातत्याने विस्फोटक फलंदाज असतात, परंतु भगवानला येणाऱ्या काळामध्ये तशी फलंदाजी करावी लागेल आणि ते सिद्ध करून दाखवावं लागेल. दुसरा चेंडू गोलंदाज आपण पाहतो योगेशला. दुसरा चेंडू आपण ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकण्यात आलाय. पंचांना लगेचच दंडित केलाय. कालच्या दिवसात देखील पंचांची चांगली कामगिरी आपण पाहिली. आजच्या दिवसात देखील सकाळच्या सत्रापासून आता दुपारच्या सत्रामध्ये अगदी चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. हा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल सावरेवाडी संघाला, परंतु जितके मोठे फटके येतील तितकी चांगली धावसंख्या उभारेल नागेवाडी बी संघ. यांची गोलंदाजी देखील तितकीच चांगल्या पद्धतीची आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. इथे घडतंय काय? चुकीची फिल्डिंग. अगदी सोपा झेल हातामध्ये, फक्त जागेवरती उभं राहून झेलला कॅरी करायचं होता, परंतु आमचे मित्र राहुल तिथे क्षेत्ररक्षण करत होते आणि एक सोपा झेल जमिनीला दान केला गेला आणि ते एक जीवनदान मिळतोय. तर फलंदाज विशालला हा झेल किती महाग ठरेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु स्ट्राईक रोटेट झाले एका धावेनं. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज डावखुऱ्याचा आपण पाहतोय तो भगवान. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता, मिस झाला. यष्टीरक्षकाकडून देखील चूक झाली. धावचीची संधी परंतु ते देखील बचावले गेलेत. पंचाने सांगितलंय हा चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धफलकावरती. एक धावफलक पुढे सरसावतोय. सध्या 8 या धावसंख्येवरती हा नागेवाडी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना सातत्याने योगेशला आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये जास्ती धावा खर्च केल्या होत्या, तब्बल 14 धावा, परंतु त्या तुलनेमध्ये या सामन्यामध्ये सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू कुठेतरी आपटण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. सातत्याने विचार केला तर वाईड यॉर्कर या पद्धतीने चेंडू फेकण्याचे प्रयत्न चालू आहेत, परंतु थोडासा दिशा भरकटतो आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतो. अजून एक धाव ऍड केली जाते धावफलकावरती. खुल्या टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक होते, परंतु आपण पाहतोय थोडस फंबलिंग. एका धावेचं रूपांतर 2 धावेत. थ्रोफेकी खराब, त्याचं देखील दुसऱ्या धावेचं रूपांतर 3ऱ्या धावेत आणि अजून एकदा थ्रोफेकी खराब होती, परंतु इथे घडतंय काय? 3ऱ्या धावेसाठी फलंदाज रवाना झाले होते भगवान आणि 3री धाव धोक्याची ठरली. फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतील बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला. भगवान बॅक टू द
कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू लॉंग ऑफला गेला. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अगदी तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला आणि तिसऱ्या धावेसाठी धावपात झालेत ते फलंदाज भगवान. म्हटलं जातं ना हाव ही खूप चुकीची ठरते आणि त्यानंतर देखील यॉर्कर टप्प्यात चेंडू फेकला आणि अजून एक फलंदाज बाद होईल. ज्या पावली किशोर मैदानात गेल्या त्या पावली पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळतील. धक्का क्रमांक लागतोय दुसरा, संख्या 11. पहिल्या सामन्यामध्ये देखील स्वस्तामध्ये बाद झालाय. त्यानंतर या सामन्यामध्ये किशोरला स्वस्तामध्येच बाद व्हावं लागलाय. मी कौतुक करेन कुडसावरेवाडी संघाचं, कारण त्या 5व्या चेंडूवरती चुका पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्या चुकाचं रूपांतर एका चांगल्या रिझल्ट मध्ये केलंय आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. अजून एक झेलची संधी, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पाहतोय आपण पडत असताना आणि ते थोडस पाहतो. चेंडू 4 धावांसाठी रवाना झालाय आणि हा आलाय या सत्रातला दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने 15 धावसंख्या धावफलकावरती लावली गेली. इथून येणारे एक एक मोठे फटके नक्कीच काळजावरती मीठ चोळलं जाईल ते सावरेवाडी संघाला. कारण विचार केला तर 2 गडी जरी बाद झाले तरी धावा येणं थांबत नाहीये ते नागेवाडी बी संघाकडून. पुढील चेंडू गोलंदाज अशोकचा आपटण्यात आलाय चेंडू, परंतु पंचांना सांगितलंय हा चेंडू आलाय तो वाईड आणि एक 1 बाउन्सची ताकीद देखील केली जाते. अगदी प्रत्येक षटकामध्ये 1 फॉर दी ओव्हर अशी ताकीद दिली जाते. जर खांद्याच्या वरती अगदी आपण पाहिला जर चेंडू फेकला गेला तर तो 1 बाउन्स अशी कॉलिंग दिली जाते आणि त्याच पद्धतीने दंडित केलंय गोलंदाजाला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. अगदी आपण पाहतोय क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचे 2 चेंडू या षटकामध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी सुरेख गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आलाय तरी आता मात्र कमबॅक करून देतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाजांचा विचार केला तर आता स्ट्राईक एंड वरती एकही चेंडू फेस न केलेला फलंदाज चंद्रकांतला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला विशाल जे सलामीला गेलेत. 2 चौकार त्यांच्या माध्यमातून वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळत असताना हा चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडला केलून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, जणू काही लक्ष नव्हतं फलंदाजाचं की चेंडू तिथल्या तिथेच असावा. त्याने दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते, परंतु विशालला नकार दिलाय. विशालला ठाऊक आहे त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. धावचीच्या स्वरूपात उगीच विकेट टाकून मतलब नाही, कारण आपल्या संघाला इथून सावरायचं काम विशाल सातत्याने पहिल्या चेंडू पासून करताना दिसत आलंय. शेवटचे 3 चेंडू गोलंदाज अशोक 18 धावा धावफलकावरती. हा चेंडू आपण पाहतोय फसवला गेलाय. अगदीच वेगाने धावत आले त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला फक्त सोडून दिलाय. स्लोवर गतीचा हा चेंडू गतीमध्ये मिश्रण करत असताना पाहायला मिळालाय. अगदी डोक्याचा वापर करत असताना गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अशोकची. पुढील चेंडू हा चेंडू शरीराचा वेग घेत असताना पाहतोय आपण अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेला होता चेंडू, परंतु जागा बनवून ऑनसाइडला ढकलून देण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंचांना सांगितलंय सरळ चेंडू जाऊन शरीरावर आदळलाय आणि बाईटच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव ही धावफलकावरती ऍड करतात. 19 धावा. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताला गेलंय. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. हा चेंडू आता मात्र टक्कसा साऊंड देणारा होता. चेंडू सरळ जाऊन सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडू मध्ये आपण पाहतोय संघर्षमयचा हा संघर्षाचा षटकार.
होता नागेवाडी बी संघ, तो षटकार या शेवटच्या चेंडूवरती आलाय. फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून अगदी दबावाखाली कुठेतरी पाहत होतो आपण चंद्रकांतला, परंतु तो दबाव झुगारलाय आणि षटकार लगावलाय. नवीन गोलंदाज राहुल आलाय तिसरा षटक घेऊन. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी पंचांना दंडित केलाय. लगेच चेंडू पडल्या पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. या उन्हामध्ये देखील पंच आपल्याला तटस्थ पाहायला मिळतात. अगदी अचूक निर्णय सातत्याने पोहोचवले जात आहेत. हा चेंडू आलाय तो वाईट. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. 13.00च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या लावली जाते. हा चेंडू अगदी बॅटीच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला उचलून फेकून दिलाय. दूरवरून चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत आणि कठीण झेल सोपा बनवत असताना फलंदाजाला पाठवलंय तंबूच्या आश्रमामध्ये. धक्का क्रमांक 3 विशाल. बाद झालेत. नवीन फलंदाज त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 5 वरती प्रभाकर पाहतोय. राहुलचं कमबॅकिंग षटक ठरेल का? इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एकाच हाताने अडवण्यात आलाय चेंडूला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी बॉल पिच झाला त्यानंतर आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सरळच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी फक्त एक हात टाकला आणि चेंडूला अडवलाय. सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. स्ट्राईक इन वरती आता घातक फलंदाज चंद्रकांत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे मात्र अपील केली जाते, परंतु पंचांना सांगितले कट लागल्यानंतर चेंडू पहिला जमिनीवर गरंगला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. हे चित्र आपण प्रथम पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं. फलंदाजी करत असताना कुडसावरेवाडी संघ होता आणि स्ट्राईक वरती फलंदाज अशोक होता. त्यावेळेस देखील याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि आता देखील तेच चित्र 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात राहुलनं. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चंद्रकांत आडव्या बॅटने खेळून काढलाय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. कमी उसळीचा हा चेंडू पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी टेन्शन देतोय ते नागेवाडी बी संघाला, कारण डगआउट मध्ये अस्वस्थ सर्व खेळाडू पाहायला मिळतात. जर चौकार षटकार आला तर टाळ्यांचा कडकडाट सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु जर निर्धाव चेंडू आला तर निराशा पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून एक हा चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेपासून वंचित राहणार नाहीये नागेवाडी संघ. एक धाव इथून एकवटली जाईल. धावफलकावरती 28 धावा. कमालीचं षटक, हे तिसरं षटक राहुल घेऊन आलाय. आपल्या संघाला सावरण्याचं काम या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालंय. विचार केला तर 25 धावा 2 षटकांमध्ये एकवटल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाच्या वाईट फेकला, त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. कमालीचं षटक. शेवटचा चेंडू. हा चेंडू आता मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहतो. लेग स्लिपला क्षेत्ररक्षक होते. अगदी आपण पाहतो एकाच चुकीचं रूपांतर फार महागडं ठरू शकतं. धावचीच्या स्वरूपात बाद झालेत फलंदाज. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा घेतल्या गेल्यात. एकच धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालेत. जास्त उशीर करू नका. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 18 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 10.00 ची सरासरी राखून सावरेवाडी संघाला या 30 धावा बनवाव्या लागतील. तब्बल विजय झालेला संघ आपल्याला तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल, परंतु जो संघ इथून पराभूत होईल तो मात्र स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. 30 येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे.
हॅलो हॅलो नक्कीच दुसऱ्यांची मॅच होईल सागाचवाडी बनाम गोरेगाव दोन्ही संघाचे करणार याचे टॉचिंग साठी तर 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी गोलंदाजांचा विचार केला तर P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय तो विशाल. ज्या विशालनं सलामीला येत असताना खूप चांगली फलंदाजी केली, तोच आता मात्र गोलंदाजीसाठी पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय खाड्या, ज्या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं पटकावला त्याला मात्र शांत ठेवण्याचं काम इथे आता करत असताना गोलंदाज विशालला पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसरा चेंडू देखील निर्धाव. 10.00 ची सरासरी राखायची आहे. तिथून हे येणारे निर्धाव चेंडू कुठेतरी दडपण देईल, परंतु हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना लगावलाय चौकार. विचार केला तर जास्त दडपण सावरेवाडी संघाकडे ती नसेल, कारण 18 चेंडू 30 धावसंख्येची गरज असताना 10ची रणगती ऐकायची आहे आणि ती रणगती इथे मात्र राखली जाते. फलंदाज खाड्याच्या बॅट मधून अजून एक बॅक टू बॅक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेलेत. समीकरण सोपं करतोय मैदानावरती आपल्या संघासाठी खाड्या. इथे मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, आता कुठेतरी कमबॅक करून दिलं या 5व्या चेंडूवरती. ज्या पद्धतीचे पहिले 2 चेंडू फेकल्या त्या पद्धतीचा 5वा चेंडू पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर 8 धावसंख्या लावली गेली धावफलकावरती. शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. हा चेंडू ओहो वड शॉट ऑन साइड ला क्लिअर करत चेंडूला पाठवलंय हवाई सफर. 7 धावांसाठी आलाय षटकार. नक्कीच ज्या गतीनं धावसंख्या उभारायची होती त्याच्याशी 4 रन जास्त आपण पाहतोय. 10च्या सरासरीने रणगती आखायची होती, परंतु धावसंख्या धावफलकावरती वेगाने लावली गेली ती 14 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पहिल्यांदाच आपण पाहतोय अशोकला, जो 9 स्ट्राईक एंड वरती पहिले 6 चेंडू उभा होता, त्याला मात्र आता पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली आहे. 12 चेंडू 16ची गरज असताना पहिला चेंडू फुल टॉस आणि हा चेंडू नो घोषित केलाय. एकूणच 6+1 षटकार. मदतीने आपण पाहतोय आता मात्र समीकरण फार खुलं झालंय. येणारे चेंडू 12, 9 धावसंख्येची गरज. उघडा डोळे पहा नेट. पुढील चेंडू फ्री हिट पुन्हा एकदा. हा देखील नो चेंडू. गोलंदाज बाद केला जाईल इथून. अगदी आपण पाहतोय 2 ओव्हरती वेस्टच्या पद्धतीने चेंडू फेकले. मी तर म्हणेल आजचा दिवस किशोरचा नाही आहे, कारण फलंदाजी देखील आपण पाहतोय पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये 0 वरती बाद झाले आणि या इथे गोलंदाजी करत असताना देखील खराब गोलंदाजी. नो +6. त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल आणि इथून मात्र पंचांना दंडित केलाय की या सामन्यामध्ये हा गोलंदाज बाद केला जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय
फ्रेश यूज केला जातोय. भावेशला पाहतोय आता येणारे चेंडू 12 आणि धावसंख्येला फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली कामगिरी करत असताना कुडसावरेवाडी संघ आज आपण पाहतोय. पहिला सामना देखील चेस करत असताना विजय झालाय आणि दुसरा सामना देखील चेस करत असताना विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू कट केला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक वॉर्ड फिल्डिंग पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. जर चेंडू सुटला असता तर 4 धावसंख्येसाठी आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालंय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अडवलं, फेकलं, एक धाव कंप्लीट केली. या फलकावरती धावा 23 लागल्यात. आता गरज येते 7 धावसंख्येची. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. मी तर म्हणेन किशोरच्या ऐवजी भावेशला जर बॉलिंग दिली असती तर पहिला नो चेंडू पाहायला मिळाला नसता, त्यावरती षटकार वाचला असता. परंतु जर तरला महत्व नाहीये, कुठेतरी किशोरवरती विश्वास दाखवला असेल कर्णधारानं आणि त्या विश्वासाला जागर राहता आलं नाहीये. हा चेंडू कट केलाय. आता मात्र थांबणार नाहीये चेंडू. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. तर या गोरेगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना गोरेगाव विपक्ष सागाची वाडी आणि लगेच टॉस झाल्यानंतर थोडा 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल सर्व संघांना. कमिटीकडून सूचना येत्या. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. हा चेंडू आपण पाहतोय, चांगला गोलंदाज आपण पाहतोय. एक चौकार जरी आला असला तरी चांगली कामगिरी केली जाते. या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज भावेश अगदी कमी वयाचा, कमी उंचीचा, परंतु कामगिरी तितकी चांगली करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज होती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. आपण पाहतो एकाच धावावरती समाधान मानलं, कारण त्यांना देखील ठाऊक आहे एकेरी दुहेरी धावांनी हा सामना आपल्या खिशामध्ये टाकण्यात येऊ शकतो. कारण विजयाच्या उंबरट्यावरती सावरा संघ जाऊन ठेपावलाय. 7 चेंडू 2 ची गरज आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज भावेश. आणि ते मात्र ऑन साइडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे आपल्याला पाहावा लागेल, कारण 6 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. नाणेफेकी जिंकले नक्कीच गोरेगाव संघाने आणि पुन्हा एकदा नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय. ते सागाची वाडी या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी या अगोदर देखील नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि तो फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवून दाखवला होता गोरेगावच्या फलंदाजांना. तब्बल 61 धावा लावल्या होत्या आणि या आता नेक्स्ट मॅच मध्ये देखील प्रथम फलंदाजी करत असताना गोरेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात सामन्याकडे. 6 चेंडू 1 ची गरज आहे. सामना सोपा झालाय, खुला झालाय. विजयाच्या उंबरट्यावरती सावरावाडी संघ जाऊन पोहोचलाय, परंतु अजूनही हार मंजूर नाही ते आपण पाहतोय. संघ नागेवाडी बी ला 6 चेंडू 1 धावसंख्या आपण मयूर पिसेकर चषकामध्ये देखील पाहिली होती, जिथे संघ होता शिवशक्ती कडाव आणि त्या संघाने 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखली होती. परंतु ते चित्र या